तू खाया प्यायला काय काय खाशील रे? अगं बानू, माझं काम तरी करून पाय एकदा. करून काय म्हणे? काम काय पण? अरे आम्ही काम तरी विचारत बाबा. मग अरे तुला खायला काय लागतं? न्यारीला किती खाणार? काय? न्यारी हरी हरी अरे नाही रे हो काका, तू पाहिलं का डोकं पोळी देऊ? मला हळू बोला हळू. हळू बोला. बोला बोला काय? अरे तुला न्यारीला काय लागतं बाबा? न्यारी हरी हरी अरे नाही मग थोडी मारी. हा ते का? हा ते बरं द्या भाऊ तुला. अरे न्यारीला किती खाणार भाकर? भाकर? हा अरे अरे काय खाणार म्हातारा माणूस. सकाळी सकाळी बानू जर उठली तिच्या हातात ते सव्वा पायलीच्या भाकऱ्या थापल्या आणि एक बघून बर कडी दिली तर गंधा. भाकरी नेरीला सकाळची नेरी न्यारीला नेरीला सव्वा पायलीच्या भाकरी. हा कडी. काय खाणार आहे? वय बरोबर बोलला. न्यारीला जर एवढं खाऊन येईल काय मी मला तर भाकर घ्यायचं काम नाही तिथं. बरोबर बोलला. इतकं काय लागतं तर म्हाताऱ्याला कोणती रे बा आपण नाही दुपारी नाही खाणार तो. विचारून घे मग दुपारचं काय असेल थोडंफार. आता काय खाशील दुपारी? अरे काय खाणार रे? अडीच पायलीच्या भाकरी एक गाडगं भर तूप असलं किंवा कडी असली गंध. बस तो काय म्हणतो? काय दुपारी अडीच पायलीच्या भाकरी आणि आणि ना उडीची दाणी आमटी बघू ना भर. माय एक किलोच्या मिरच्या का वाटून देत नाही त्याचं. तुपलं बोललं बरं. नको टाकू बाबा. बोला ठीक आहे का? लई दम लागून जाय. मला ठीक आहे का पटकन? हा तुला ठेवून घेतो आमच्या. जाऊ दे आपण त्याला ठेवून घेऊ. संध्याकाळी ते काय खाईन मग? अरे त्याला थोडंफार विचारून घे. अरे काय काय खात असेल तो म्हातारा पाय त्यामध्ये टाक. 5 पायलीच्या भाकरी. हो बापरे. हा बस 5च पाहिजे. भाकरी जास्त नको. आणि? पोट दुखत माझं. भाजी कशाची आहे द्या हो? तुम्ही कडी एक मटकाभर कडी द्या ना हो. तुम्ही ताक मेंढ्याचं ताक. काय म्हणतो? काय पाठ पाहिलेच्या भाकरी संध्याकाळी आणि मटका वर ताक. जास्त नको. पोट दुखत. खपत नाही. अरे भाऊ बाबा, हा तू तर आमच्या महिन्याचं एकाच रोज मध्ये खाऊन जायची. अरे तिला काय कमी आहे? असं आहे का? अहो तिच्याजवळ सगळी इस्टेट आहे. अरे बाई, काय रे? माझं असं म्हणणे, हा म्हातारा 1 दिवस राहील 2 दिवस राहील. हा कारण की 9 लाख मेंढरं वळवणं एवढं सोपं काम नाही. बरोबर आहे. तो किती काय खायना 2 दिवसात आपलं काही कमी होणार नाही. नाही त्याला 2-3 दिवस ठेवूनच घेतो. काय काम केलं? नाही 12 धनगराचं काम मी एकटं करणार. तुमचे धनगर बसून द्या की कामावरून.